आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। निकालाचं यश केवळ टक्क्यात नाही, शिक्षणातील पारदर्शकतेतही। 12वीच्या निकालात पारदर्शकतेचा नवा अध्याय। CBSE ला मागे टाकत महाराष्ट्राचा निकाल जाहीर। 124 केंद्रांवर कारवाई, AI मूल्यांकनाची नवी वाट। कोकणचं यश, शिक्षणात परिवर्तन। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे गुण, शिक्षणात समान संधीचा टप्पा। 12वीचा निकाल जाहीर झालाय, मात्र यंदाचा निकाल केवळ टक्केवारीचा नव्हे तर शिक्षण क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण बदल घेऊन आलाय। एकूण 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि यंदा राज्याचा एकंदर निकाल लागलाय 91.88%। पण यंदा प्रथमच निकाल एवढ्या लवकर जाहीर करण्यात आला, CBSEच्या आधीच। यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेचा तणाव निश्चितच कमी होणार आहे। यंदा परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता जपण्यासाठी बोर्डानं काही महत्त्वाची पावलं उचलली। 124 परीक्षा केंद्रांची परवानगी रद्द करण्यात आली। गैरमार्गांना आळा घालण्यासाठी QR कोडसह उत्तरपत्रिकेवर ट्रॅकिंगचा वापर करण्यात आला। निकालात कोकण विभागानं बाजी मारली। 96.94% निकालासह हा आकडा केवळ यशाचा नाही तर त्या भागातील शिक्षण व्यवस्थेतील सकारात्मक बदलांचंही प्रतीक आहे। यंदा उत्तरपत्रिकांच्या तपासणीत प्रयोगशील बदल झाले। काही विभागामध्ये AI आधारित विश्लेषण प्रणालीची सुरुवात झाली असून यामुळे अधिक वस्तुनिष्ठ मूल्यांकन शक्य झालं। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी यावर्षी सवलतीचे गुण देण्यात आलेत। समावेशक शिक्षण ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न यामधून दिसतोय। मुलींनी पुन्हा एकदा यश मिळवलं। 94.58% निकालासह त्यांनी मुलांपेक्षा आघाडी घेतली। हे शिक्षण क्षेत्रात बदलत चाललेला निकाल लागलाय, पण त्याचबरोबर शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुसंगत बनवण्याचा प्रयत्नही या निकालामधून स्पष्टपणे दिसतोय। सामाजिक प्रवाहांचं प्रतीक आहे। अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी पाहत रहा 9 न्यूज महाराष्ट्र।